तर महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या प्रकरणावरून आता विरोधकांनी सरकारला घेरलेलं दिसतंय आणि गृह खातं आणि गृहमंत्री नेमकं करतायत तरी काय असा एक सवाल आता विरोधकांनी विचारलाय। नाही, असे पोलीस आहेत ते किती काय म्हटलं तरी गृह खात्यांचं आता रोजच वाभाळे निघताना आम्हाला बघायला मिळतंय। महाराष्ट्रामध्ये खुलेआम महाराष्ट्रामध्ये सर्व धंदे राजरोसपणे सुरू आहे, सट्टा सुरू आहे, संपूर्ण ड्रग्ज सुरू आहे, मोठ्या प्रमाणामध्ये अंमली पदार्थांचा वापर सुरू आहे, बलात्कारांचं प्रमाण वापर। कोण सुरक्षित आहे राज्यामध्ये? ना महिला सुरक्षित आहे, ना विद्यार्थी सुरक्षित आहे। इतकं वाटोळं कधीच झालं नाही राज्याचं, एवढं मोठं वाटोळं झालेलं आहे। डॉक्टर मुंडे यांची आत्महत्या झाली आणि अनेक गोष्टी राज्यासमोर आलेल्या आहेत। हातावर त्यांनी बरंच काही लिहून ठेवलेलं होतं। माझी आपल्या सर्वांच्या माध्यमातून विनंती राज्याच्या मुख्यमंत्र्यांना राहील की याच्यावरती चांगली टीम नेमून आणि फास्ट ट्रॅकवरती या घटनेचा तपास झाला पाहिजे। सध्या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचं राज्य आहे। काय द्यायचं आणि मग सुव्यवस्था घ्यायचं यांचं राज्य आहे असं विचारण्याची वेळ आलेली आहे। कारण एक उच्च शिक्षित महिला डॉक्टर जर का सुरक्षित राहणार नसेल आणि ज्यांच्याकडे कायद्याचं रक्षण करण्यासाठी म्हणून वर्दी दिलेली आहे ते वर्दीतले गुंड जर का बलात्कार करत असतील तर राज्याचे गृहमंत्री काय करत आहेत